मातंग समाज महाराष्ट्र की विचार गोष्ठी मुंबई में आयोजित। मुंबई कार्यालय में सकल मातंग समाज की चिंतन बैठक संपन्न हुई, जिसमें महाराष्ट्र के 22 जिलों से सकल मातंग समाज के प्रदेश संयोजक उपस्थित रहे। एक आरती की उपस्थिति अन्नाभाऊ साठे प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थान 2 जस्टिस बद्दर समिति एस। वर्तमान स्थिति 3 निगम की उपस्थिति। महाराष्ट्र सरकार को उपरोक्त मुद्दे पर चर्चा करने के बाद आरक्षण वर्गीकरण का अध्ययन करने के लिए जस्टिस बद्दर समिति की समय सीमा बढ़ानी चाहिए और जल्द से जल्द आरक्षण वर्गीकरण का अध्ययन कर सरकार को अबकाट के कार्यान्वयन के लिए रिपोर्ट सौंपनी चाहिए। सरकार से बातचीत की जाए और सरकार को कुछ समय का मौका दिया जाए, अन्यथा घोर मातंग। इस बैठक में चेतावनी दी गई कि समाज पूरे महाराष्ट्र में आंदोलन करेगा। साथ ही इस बैठक में ये भी निर्णय लिया गया कि आरती के माध्यम से लड़के और लड़कियों के लिए पाठ्यक्रम और योजनाएं जल्द से जल्द तैयार की जाएं। हालांकि कंपनी अधिनियम के तहत आरती का पंजीकरण देर से हुआ। ये भी निर्णय लिया गया कि एनवी के मामले में अन्नाभाऊ साठे निगम की दमनकारी शर्तों को रद्द करके अन्ना साहेब पाटिल ओबीसी निगम के नियम और शर्तें समाप्त की जाएं। इस बैठक में अध्यक्ष के रूप में बाबूराव मुखेड़कर, स्मारक समिति के अध्यक्ष के रूप में लाहूजी साल्वे उपस्थित थे। बैठक का परिचय प्रोफेसर पंडित सूर्यवंशी ने दिया और धन्यवाद ज्ञापन दत्ता घोड़के ने किया। इस बैठक में डॉक्टर अंकुश गोटावले, रणधीर कांबले, एडवोकेट राम चौहान, एडवोकेट गाडीकर, एडवोकेट रमेश शिंदे, बाबूराव अंबेगवे, बालासाहेब शिरसत, संदीप थोंबरे, सुदाम धुप्पे, प्रो. पंडित सूर्यवंशी, भास्कर नेटके, राजमभाई सूर्यवंशी, मयूर जाधव, बालाजी जाधव ने मधुकर साठे, मनोज ने समाज के मुद्दों पर विस्तार से प्रकाश डाला। कांबले, प्रकाश चौहान, भरत कोल्हे, परशुराम साठे, दिलीप साठे, बालासाहेब कसबे, प्रीतिराज सकट, रामकिशन कलवाले, युवराज शिंदे, कैलाश ढाकोरे, मोहन कांबले, सचिन नेतारे, अशोक साठे, संतोष महाडिक, राहुल सकट, श्रीकांत शिंदे, दत्ता घोड़के, श्रीनिवास मुखेड़कर आदि सहित कई कार्यकर्ता उपस्थित थे। मातंग समाजाने आमच्या जो येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये जो सत्तेचा खेळ होणार आहे, सत्तेची पायाभरणी करण्यामध्ये तुम्ही वाटा उचला आणि त्या सत्तेच्या पायाभरणी जर तुम्ही वाटा उचललात तर तुमच्या प्रलंबित वर्षानुवर्षे असलेल्या मागण्या आम्ही पूर्णत्वास देऊ, हे त्यांचं वाक्य होतं। तुमच्याकडे स्टेटमेंट असतील तर पुन्हा तपासून बघा। तर आता आम्ही आमचा वाटा, त्यांच्या हिशाची जी लढाई होती ती लढाई आम्ही लढली आणि महायुती सरकारला सत्तेत बसवण्यामध्ये कुठलीही कसर सोडली नाही। आमचा शब्द आम्ही पाळलाय। आता आम्हाला अपेक्षा आहे, आम्हाला अपेक्षा अशी आहे की त्यांनी जो दिलेला शब्द होता की आम्ही ज्या प्रमुख 5 मागण्या घेऊन लढत होतो वर्षानुवर्षी, त्या 5च्या 5 निकाली काढू। त्यातली एक आरटीची मागणी निघालेली आहे, उर्वरित 4 पेंडिंग आहेत। त्या 4 मागण्यांसाठी आमचा जर आता हे आम्ही सगळ्यात पहिलं सरकारला सत्तेत बसवल्यामुळे त्यांचं मागण्या सांगा कोणत्या 4 आहेत त्या बाकी। सगळ्यात महत्त्वाचं आहे अबकड वर्गीकरण, आरक्षणाचं उपवर्गीकरण, ही आमची वर्षानुवर्षीची मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी भारतरत्नची मागणी आहे। त्याच्यानंतर महामंडळाला आर्थिक तरतूद वाढवावी जे आहे ते आणि त्याच्या त्या जाचकाठी रद्द कराव्यात, तिसरी मागणी होती। आणि आरटी जी स्थापनेची मागणी ती तर झालेली आहे आमची। या ज्या मागण्या आहेत त्या अभ्यास आयोगाच्या, लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारसी त्या विभागाला फक्त पत्र गेलंय, पण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आणि त्याची 2008 सालापासून फक्त त्यांनी मागण्या स्वीकारल्या, पण पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून त्या विभागाला दिलाय। ती 5वी मागणी होती। जाचक अटी कोणत्या आहेत? जसं एखादी पाल ठोकून राहणारा मातंग समाजाचा व्यक्ती आहे, तो पाल ठोकून राहतो, त्याला म्हणतात की तुला लोन पाहिजे आम्ही देतो, पण त्याच्यासाठी तो 2 जमानतदार आहे। जो सरकारी नोकर त्याची ओळख नाही किंवा त्या गावात नोकरदारच नाही, तर त्याची मुंबईवाला काही ओळख घेणार नाही। ती जी अट आहे तर आमची ही पहिली अट असणार आहे, मागणी असणार आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या नावावर असलेली जे काही 9-8 घर असेल, ताब्यात चाळीतलं असेल, त्याच्या आधारावर तीच हैसियत समजून तुम्ही दिलं पाहिजे, ही आमची मागणी असणार आहे आणि या मागणीसाठी आम्ही लढतो।